न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गेल्या 15 वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये जंग पछाडूनही यश न मिळालेल्या भाजपला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असं यश मिळाले। 2016 आणि 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गांचा विचार केला होता। मात्र ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाची डाळ शिजू दिली नव्हती। मात्र पश्चिम बंगालमधील यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी गेम चेंजर दिली होती। भाजपने या निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला, तर गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला 100 जागांचा आकडाही गाठता आला नाही। भाजपच्या या यशात अनेक घटक कारणीभूत असले तरी निवडणूक आयोगाची विशेष मतदार पुनरावलोकन मोहीम ही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणारी ठरली। या मोहिमेअंतर्गत तब्बल 90 लाख मतदारांची नावं यादीतून हटवण्यात आली होती। यापैकी मोजक्याच मतदारांना पुन्हा अर्ज केल्यानंतर यादीत समाविष्ट करून घेण्यात आले। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची ही SRI मोहीम एक प्रकारे पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी फलदायी ठरली। त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रातही हेच धोरण राबवण्याच्या तयारीत आहे। पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर महाराष्ट्रात देखील SIR वर भाजपकडून भर देण्यात येणार आहे। भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आज SIR चे धडे गिरवणार आहेत। भाजपकडून SIR संदर्भात दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत SIR संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात बोगस मतदार शोधून काढण्यासाठी SIR मोहीम राबवली जाणार आहे। SIRच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी भाजपकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आले। मुंबईतील प्रशिक्षण शिबिरात नेत्यांकडून SIR बाबत भाजप पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या। पदाधिकारी प्रशिक्षणानंतर आता लोकप्रतिनिधींना देखील भाजप प्रशिक्षण देणार आहे। पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विभागीय प्रशिक्षण दिलं जाईल। टप्प्याटप्प्याने पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना SIR मोहिमेसाठी प्रशिक्षित केली जाणार आहे। अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस SIR बाबत आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करतील। भाजपच्या या मोहिमेचा 2029 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।